ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण ही सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होतील व तुमच्या संसारामध्ये पतीपत्नीमध्ये अधिकच प्रेम वाढेल व तुमचा संसार हा सुखसमाधानाचा होईल व चारी बाजूने तुम्हाला शुभ समाचार कानावर ऐकाय पडतील. शिवपुराण ऐकल्याने दुर्गा माताही अधिक प्रसन्न होते. त्यामुळे या नवरात्रीमध्ये तुम्ही शिवमहापुराण कथा नक्कीच ऐका. नमः शिवाय. अध्याय 15. देश काल पात्र दान याचे वर्णन. ऋषी म्हणाले, सूतजी, आपण आम्हाला देश काल पात्र यासंबंधी माहिती सांगा. सूत म्हणाले, मुनिजन हो, देवयज्ञासाठी आपले घर हेच योग्य स्थान आहे. आपल्या शुद्ध घरात केलेली पुण्यकर्मे उत्तम फलदायी होतात. तसेच पुण्यवृक्षांचा परिसर, देवालय, तीर्थस्थान, पवित्र नदी किनारा, समुद्रतट, पर्वत शिखर ही स्थाने अनुष्ठान करण्यासाठी योग्य आहेत. पण जेथे आपले मन अधिक रमते तेथे अनुष्ठान करावे. कोणत्याही काळामध्ये शुद्ध अंतःकरणाने केलेली सत्कर्मे फलदायी असतात. साधू संतांचा सहवास हा अधिक पावन असतो. सत्संगत हा सर्वात मोठा पुण्यकाळ होय. तप करणारे योगी, ज्ञानी, यती हे मानवाच्या पातकाचा नाश करतात. ते पूजनीय असतात. जे गायत्री मंत्राचे पुरश्चरण करतात ते सर्वांचा उद्धार करतात. महात्मे, दान, सेवादी सत्कर्मांसाठी पात्र असतात. उपाशी असलेल्या जीवाला अन्नदान करावे म्हणजे पुण्यफल लाभते. गरीब सदाचारी माणसाला दानधर्म करावा. वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाला आणि गायत्रीचा जप करणाऱ्या ब्राह्मणाला दानधर्म केल्याने सत्यलोकी गती प्राप्त होते. शिवाची उपासना करणाऱ्यांना दान केले तर शिवलोकी गती मिळते. सद्भावनेने केलेला दानधर्म हा श्रेष्ठ होय. गाय, भूमी, तीळ, वस्त्र, धान्य, गूळ इत्यादी प्रकारचे दान द्यावे. गोदान पुरातन काळापासून श्रेष्ठ मानले गेले आहे. तिळाच्या दानाने सामर्थ्य वाढते. गुळाचे दान दिल्याने मधुर असे भोजन प्राप्त होते. काळ आणि ऋतूला अनुसरून ज्याला जे शक्य असेल ते दान द्यावे. सद्गुरूंच्या मुखातून वेद, शास्त्र, पुराणांचे श्रवण घडल्यावर प्रत्येकाला आपल्या कृतकर्माचे फळ अवश्य मिळते. ज्यावेळी बुद्धीचा असा निश्चय होतो त्यावेळी त्याला उच्च कोटीची अस्तिकता म्हणतात. मंत्र, स्तोत्र आणि जप यांना वाणीद्वारे केलेले पूजन म्हणतात. व्रताचे आचरण, तीर्थयात्रा याला शारीरिक पूजन म्हणतात. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ दान होय. सत्कर्म कधीही सोडू नये. तपश्चर्या करून आपणास जे ज्ञान प्राप्त होते झाले ते इतरांना द्यावे. अध्याय 16. देवप्रतिमेचे पूजन, पूजनाचे पुण्यफल आणि शिवलिंगाचे स्वरूप. ऋषीजन सुतांना म्हणाले, ज्या योगे सर्व अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते त्या पार्थिव पूजनाविषयी आपण सांगावे ही नम्र प्रार्थना. सूत म्हणाले, पृथ्वी अन्न, वस्त्र इत्यादी सर्व वस्तू निर्माण करते. म्हणून मृत्तिकेपासून बनवलेल्या पार्थिव प्रतिमेचे पूजन केल्याने सर्व दुःखाचे निवारण होते आणि इष्ट मनोगत पूर्ण होते. ज्या साधकांना प्रतिमेचे पूजन करायचे आहे त्यांनी नदी, तलाव अथवा विहिरीतील पाण्याखाली असलेली माती आणावी. त्या मातीमध्ये सुगंधी द्रव्य मिसळून ती शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर ती चांगली मळावी. त्या ओल्या मातीपासून आपल्या आराध्य देवतेची सुंदर अशी मूर्ती बनवावी. तिच्या हातात आयुधे असावीत. तिला वस्त्रे, आभूषणे चढवावीत. ती आसनावर ठेवून आदरभावाने तिचे पूजन करावे. गणेश, आदित्य, विष्णू, पार्वती, शिव अथवा शिवलिंग यांची पार्थिव प्रतिमा बनवून त्याचे पूजन करावे. त्याची षोडशोपचारे पूजा करावी. शिवलिंगाला 1/2 किलो अन्नाचा नैवेद्य दाखवावा. देवतांनी अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते. गंध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते. नैवेद्य आणि अर्पण केल्याने आयुष्य वाढते. धूप अर्पण केल्याने धन वाढते. दिव्याने ओवळल्याने ज्ञान वाढते आणि तांबूल समर्पित केल्याने उत्तम भोग प्राप्त होतात. म्हणून ज्यास जसे शक्य आहे त्यांनी आराध्य देवतेच्या प्रतिमेचे पूजन करावे. ज्याला मानसपूजेची आवड आहे त्याने शांत मनाने मानसपूजा करावी. जी साधक ज्या देवतेची आराधना करतो तो त्या लोकी जातो. गणेशाचे पूजन केल्याने पुत्र प्राप्ती होते. इच्छित मनोरथ पूर्ण होतात. विष्णू पूजन, अंबिका पूजन हेही महत्त्वाचे आहे. श्रावण मासात अंबिकेचे पूजन करावे. कार्तिक मासात महादेवाचे पूजन करावे. स्थावर, जंगम, संपूर्ण विश्व बिंदू नाद स्वरूप आहे. बिंदू हा शक्ती स्वरूप आहे आणि नाद हा शिवस्वरूप आहे. अशा प्रकारे संपूर्ण विश्व शिवशक्ती स्वरूप आहे.
नाद हा बिंदूचा आणि बिंदू हा जगाचा आधार आहे. नाद म्हणजे शिव आणि बिंदू म्हणजे शक्ती, विश्वाचा आधार आहे. शिवपिता आणि पार्वती माता यांची लिंगरूपाने पूजा केल्याने परमानंदाची प्राप्ती होते. जीवाला जन्मता प्राप्त झालेले शरीर 6 भाव विकारांनी युक्त असते, त्यामुळे तो विविध पाशात अडकून पडतो. जन्म मृत्यू लोकी संसार चक्रातून ज्यांना सुटका व्हावी असे वाटत असेल तर त्याने शिवजींना शरण जावे व नित्य शिवलिंगाचे पूजन करावे. अध्याय 17. प्रणवाचा महिमा, जप योग, कर्ममाया, ज्ञानमाया, शिवलोक व शिवभक्तांचा सत्कार. ऋषीजन सुतांना म्हणाले, आपण आम्हाला षडलिंगाचे स्वरूप प्रणवाचे काय महात्म्य आहे ते कथन करावे. तसेच शिवभक्तांचा सत्कार केल्याने काय फळ प्राप्त होते याचे निरूपण करावे. सूत म्हणाले, महर्षीनो, ओंकारालाच प्रणव म्हणतात. प्र म्हणजे प्रकृतीतून निर्माण झालेला महासागर आणि नवा म्हणजे नौका. जीवाला भवसागरातून तारून नेणारी नौका म्हणजे प्रणव. जो मोक्षापर्यंत नेतो तो प्रणव. जो दिव्य असे ज्ञान देतो तो प्रणव. प्रणवाचे 2 प्रकार आहेत, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. एकाक्षर स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव आहे. नमशिवाय या पंचाक्षरी मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात. ओम हे सर्व साधनांचे सार आहे. म्हणून जीवन मुक्त पुरुष देखील देह ठेवेपर्यंत प्रणवाची साधना करतात. प्रणवाचा 9 कोटी जप केला तर मानवाचे अंतःकरण शुद्ध होते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वावर विजय मिळवता येतो. तपश्चर्या करण्यासाठी जप आवश्यक आहे. ओम नमः शिवाय असा जप करावा. आपल्या उपासनेचे स्थान निश्चित करावे. साधना करताना प्रमाणात भोजन घ्यावे. मौन पाळावे. साधना वाढेल तसतसे हृदय शुद्ध होत जाईल. जप करताना शंकराच्या स्वरूपाचे चिंतन मनामध्ये करावे. त्याच्या जटेतून गंगा प्रगट होत आहे. त्याच्या भाळावर चंद्रकोर दिसत आहे. त्यांच्या वाम अंगावर भगवती उमा आहे. मुनिजन हो, आता तुम्हाला कर्ममाया व ज्ञानमाया याविषयी माहिती सांगणार आहे. मा म्हणजे मा लक्ष्मी. या म्हणजे या अर्थात प्राप्त होणे. या लक्ष्मीमुळे कर्मयोग प्राप्त होतात, म्हणून तिला माया किंवा कर्ममाया म्हणतात. तिच्यामुळे ज्ञानभोग प्राप्त होतात, म्हणून तिला माया किंवा ज्ञानमाया म्हणतात. कर्मलोकामध्ये जन्म मृत्यू अहंकार हे सर्व आहे आणि ज्ञानलोकामध्ये हे काही नाही. तेथे अक्षय मोक्ष, सुख आणि विनम्रता आहे. जे सत्य, अहिंसा आदी गुणांनी युक्त होऊन शंकराची पूजा करतात ते कालचक्राच्या पलीकडे जातात. साधकाने स्वतः शिवरूप होऊन पराशक्तीचे पूजन करावे. शक्ती व लिंग यांचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी. त्याची प्राणप्रतिष्ठा करून निष्कपट भावनाने पूजा करावी. शिवलिंगाचा नादरूप हा शक्तिरूपाला बिंदुरूप मानून जे परस्पराला मिळालेल्या शिवलिंगाचे व शक्तिलिंगाचे अर्थात शिवशक्तीचे पूजन करतो तो शिवरूप बनतो. देवाची पूजा करता आपणच देवरूप बनून जातो. शिवभक्त शिवमंत्ररूप झाल्यामुळे शिवस्वरूपाचेच असतात. जो मनुष्य त्यांची मनोभावे पूजा करतो त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. अध्याय 18. बद्ध व मोक्षाचे स्वरूप. शिवलिंग प्रकार, भस्मधारण, रहस्य, शिवभक्तांचे आचरण. ऋषी म्हणाले, सुतजी, आपण श्रेष्ठ आहात, तरी कृपया बंधन मोक्षाचे स्वरूप समजून सांगा. सूत म्हणाले, प्रकृती आदी 8 बंधनांनी बांधल्या गेल्यामुळे आत्म्याला जीव ही संज्ञा प्राप्त होते. बंधनात अडकलेला जीव बद्ध म्हटला जातो. जो 8 बंधनातून सुटका करून घेतो त्याला मुक्त असे म्हणतात. बद्ध जीव बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्त जीव असे म्हणतात. सूक्ष्मदेह जागृत अवस्थेत सर्व व्यवहार करतात. सूक्ष्मदेह जागृत अवस्थेत व स्वप्नावस्थेत इंद्रिय भोग प्रदान करतात आणि कारण देह आत्मानंदाचा अनुभव प्राप्त करता येतो. शिवलिंगाची पूजा केल्या मुक्ती क्रमशः प्राप्त होत जाते. म्हणून शिवजींचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचेच पूजन केले पाहिजे. शिव तप, शिवमंत्राचा जप, शिवजींचे ध्यान आदी उपासना सातत्याने वाढवावी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व काळ शिवचिंतनात व्यतीत करावा. तो अंती शिवजींना प्राप्त होतो. पृथ्वीवर 5 प्रकारची लिंगे आहेत. स्वयंभूलिंग, बिंदुलिंग, प्रतिष्ठित लिंग, चरलिंग, गुरुलिंग अशी त्यांची नावे आहेत. सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार पूजा कर्मे करावीत. इष्टदेवतेला अभिषेक करून तांदळाची खीर इत्यादी पक्वानांनी युक्त असा नैवेद्य अर्पण करावा. पूजा संपन्न झाल्यावर शिवलिंग बंद पेटी ठेवून घरात शुद्ध जागी ठेवावे. निवृत्तीमार्गी लोकांनी आपल्या हातावर शिवलिंगाची पूजा करावी आणि भिक्षा मागून आणलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. शिव श अधिक ई
अधिक व यातील षकाराचा अर्थ आहे नित्य सुखशांती. समाधान इकाराचा अर्थ आहे पुरुष आणि वकाराचा अर्थ आहे अमृत स्वरूपिणी शक्ती. या रूपाला शिव असे संबोधले जाते. म्हणून शिव हाच आपला आत्मा मानून त्याची पूजा करावी. आपल्या अंगावर भस्म धारण करावे, भाळावर त्रिपुंड धारण करावे. पूजेमध्ये ओल्या भस्माचा उपयोग करावा. शुद्धीकर्मासाठी निर्जल भस्म वापरावे. दुःखाचे मूळ व्याधी आहे आणि व्याधीचे मूळ पातक आहे. धर्माचरणाने पाप दूर होते. शिवजींना अनन्य भावाने शरण जावे म्हणजे ते भक्तांचे दुःख व व्याधी यांचे निवारण करतात. शिवभक्ताने सत्य, अहिंसा, शुचित्व, सदाचार इत्यादी गुणांनी युक्त व्हावे. शुद्ध अन्नाचे सेवन करावे. आपली साधना कोठे प्रकट करू नये. जे भक्त असतील त्यांना शिवजींचा महिमा सांगावा. अध्याय 19 पार्थिव लिंग पूजनाचा महिमा. ऋषी म्हणाले, आता आपण आम्हाला पार्थिव लिंग पूजनाचा महिमा वर्णन करून सांगावा ही प्रार्थना. सुतजी म्हणाले, महर्षीनो, सर्व लिंगामध्ये पार्थिव लिंग हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या पूजनाने विविध सिद्धी प्राप्त होते. त्याची उपासना करून आजपर्यंत ब्रह्मा, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेक भक्तांनी मनोरथ पूर्ण करून घेतले आहेत. निरनिराळ्या युगात वेगवेगळ्या प्रकारची लिंगे तयार केली जातात. सत्ययुगात रत्नाचे लिंग, त्रेतायुगात सोन्याचे लिंग, द्वापार युगात पाण्याचे लिंग आणि कलियुगात पार्थिव लिंग हे श्रेष्ठ आहे. पार्थिव मूर्ती श्रेष्ठ मानली आहे. तिच्या पूजनाचे तपश्चर्यापेक्षा अधिक पुण्यफल आहे. ज्याप्रमाणे सर्व नद्यामध्ये गंगा, मंत्रामध्ये ओंकार, वर्णामध्ये वर्ण जाणणारे ब्राह्मण, नगरामध्ये काशी, व्रतामध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तीमध्ये शैली शक्ती सर्वश्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे लिंगामध्ये पार्थिव लिंग सर्वश्रेष्ठ आहे. शुद्ध अंतःकरणाने पार्थिव लिंगाची पूजा केली तर पुण्य वाढते. धनधान्य ऐश्वर्य वृद्धिंगत होते. मन समाधानी राहते. सात्विक ऐश्वर्य वाढत जाते. सर्व इष्टकार्य सिद्ध होतात. जो शास्त्रशुद्ध उपचाराने श्रद्धाभक्तीपूर्वक अंतःकरणाने पार्थिव लिंगाचे व त्याच्या वेदीचे पूजन करतो त्याला काही कमी पडत नाही. देह ठेवल्यानंतर तो रुद्रलोकी जातो. जो त्रिकाल संध्यासमयी बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो निश्चितच जीवनमुक्त होतो. अशा भक्ताच्या दर्शनाने, त्याच्या पदस्पर्शाने अनेकांची पापे नाहीशी होतात. जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची मनोभावे पूजा करतो तो अनंतकाळी शिवलोकी राहतो. जो सकाम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला ऐश्वर्य प्राप्त होते. जो शुद्ध प्रेमाने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे मागणे नसते. त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. उत्तम कुळात जन्म प्राप्त होऊन सुद्धा पार्थिव लिंगाचे पूजन करत नाही त्याला घोर नरकाची प्राप्ती होते. पार्थिव लिंग हे अखंड तयार करावे. द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फळ लाभत नाही. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक व पुष्पराग यांच्यापासून बनवलेले पार्थिव लिंग हे अखंड स्वरूपाचे असते. वेदिका ही महाविद्या आहे आणि महेश्वर देव हे लिंग स्वरूप आहेत. म्हणून स्थावर लिंगात द्विखंडता असते. अखंड लिंग, चरलिंग आणि द्विखंड स्थावर लिंग याच्या पूजेचे फल समान असते. तरी शुद्ध अंतःकरणाने पार्थिव लिंग पूजन मनोभावे करावे. अध्याय 20 पार्थिव लिंग पूजनाचा शास्त्रसिद्ध विधी. सूत म्हणाले, हे महर्षी जन हो, तुमच्या मनात वैदिक कर्माविषयी श्रद्धा व भक्ती आहे. त्यामुळे मी पार्थिव लिंग पूजनाची वेदोक्त पद्धत सांगत आहे. ही पूजा मुक्तिदायक आहे. प्रारंभी विधीनुसार मंगल स्नान करावे. संध्या केल्यावर ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर ऋषी, मनुष्य आणि पितरांसाठी तर्पण करावे. भगवान शंकरांचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करावे. नंतर शांत मनाने पार्थिव लिंगाची भावपूर्ण पूजा करावी. नदीकाठी, पर्वतावर, वनामध्ये, शिवालयाला कोणत्याही ठिकाणी पूजा करावी. मातीच्या गोळ्याला आकार देऊन लिंग तयार करावे. प्रारंभी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पूजा सामग्रीवर प्रोक्षण करून ती शुद्ध करून घ्यावीत. भुरारी मंत्राने क्षेत्रसिद्धी करावा. आपोदस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा. नमः शंभनाभ या मंत्राने क्षेत्रशुद्धी करून पंचामृताने प्रोक्षण करावे. त्यानंतर नमस्तु नीलग्रीवा या मंत्राने शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी. एतत् ते रुद्रावसम या मंत्राने शिवजींना आसन द्यावे. नामो महांतम मंत्राने आवाहन करावे. या ते रुद्र या मंत्राने शिवजींना आसनावर बसवावे. या मिशी या मंत्राने शिवजीच्या अंगावर न्यास करावा.
अधोवोच्च मंत्राने अधिवासन करावे. असो यस्ताभ्रो मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजींचा न्यास करावा. देवाच्या समीप जावे. पाद्यस्नान समर्पित करावे. रुद्र गायत्रीने अर्घ्य द्यावे. महामृत्युंजय मंत्राने आचमनीय द्यावे. दुधाने स्नान घालावे. दह्याने स्नान घालावे. साजूक तुपाने स्नान घालावे. साखरेने व पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर करगोटा अर्पण करावा. उत्तरीय वस्त्र व यज्ञोपवीत अर्पण करावे. पांढरे गंध लावावे. अक्षदा व्हाव्यात. फूल अर्पण करावे. धूप लावावा. उदबत्तीने ओवाळे. डाव्या हाताने घंटी वाजवावी. नैवेद्य दाखवावा. निरंजनाने ओवाळावे. साष्टांग प्रणिपात करावा. शिवनामाचा पाठ करून शिवजींचे विसर्जन करावे. पार्थिव लिंगाची पूजा शिवजींच्या नावे उच्चारून करावीत. हर महेश्वर, शंभू, शूलपाणी, पिनाकदृक, शिव, पशुपती व महादेव ही 8 नामे उच्चारावीत. ओम इराय नमा म्हणून लिंग बनवण्यास माती आणावी. महेश्वराय नमा या मंत्राने लिंग तयार करण्यास द्यावे. ओम शंभवे नमा प्रतिष्ठापना करावी. ओम शूलपानवे नमा याने आवाहन करावे. ओम पिनाकदृश नमस्नान घालावे. ओम नमः शिवाय पूजा करावी. ओम पशुपते नमा क्षमायाचना करावी. ओम महादेवाय नमा या मंत्राने शिवजींचे विसर्जन करावे. शिवजींची प्रतिमा डोळ्यासमोर आणावी. अनेक स्तोत्रांनी त्यांचे स्तवन करावे. शिवजी, मी तुम्हाला पूर्ण शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करा व माझे रक्षण करा. उंजळीतील फुले अक्षदा शिवजींना अर्पण करावी. त्यांना साष्टांग नमस्कार घालावा. शिवस्तुती करावी आणि पुन्हा नम्र भावाने वंदन करून साष्टांग प्रणिपात करावा. नमः शिवाय. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. राधे राधे.